सामन्याला सुरुवात होते. नंबर 2 ची क्वार्टर फायनल. आपण कांदिवली मास्टर संघ बघतोय. त्यांनी टॉस हारला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित नाही तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं. वजीरा मास्टर संघाचा कॅप्टन भूषण भंडारे यांच्याकडून त्यांनी सांगितलं की आम्ही फलंदाजी करणार, म्हणून क्षेत्ररक्षणासाठी देतोय आम्ही. पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सुरेश पाटील आपल्या सामन्यातील पहिलं शतक घेऊन येतोय. स्ट्राईकवर आपण बघतो जयेश भंडारी आणि नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय विश्वनाथ. हे 2 सलामीचे बॅटर आहेत. चार वाजलेले 4:01 झालेलं आहे. चार वाजून 1 झालेले सामन्याला सुरुवात होते. प्रत्येक मॅचचं टाइम लिहिलं जाते इथं. पहिला चेंडू सुरेश पाटील. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह खेळून काढलेला आहे. चेंडू जातो ऑनच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण आणि विश्वनाथ त्याची धावगती बघा धावण्याची. थ्रो अप्रतिम आहे. तोपर्यंत 2 धावा धावून काढलेले सुरेश पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा काढतायत जयेश भंडारी. आपलं खातं 2 या धावसंख्येने ओपन केलेलं आहे. अप्रतिम अशी धावगती बघायला मिळते. विशेष करून विश्वनाथ हे कधी कमी पडत नाहीये. वय मात्र 45च्या वर आहे, 50च्या जवळ आलेलं आहे, पण धावगतीमध्ये कमी झालेले नाहीयेत. आणि 2 जे फलंदाज आपण ओपनर बॅट्समन असतात ते 45च्या नेहमी असतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुरेश पाटील. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक स्वतः यष्टीरक्षक तिथं पोहोचतोय आणि 2 धावा काढून इथं फलंदाज बाद होतोय जयेश भंडारी. दुसऱ्या चेंडूवर सुरेश पाटील यांचा. याचा अर्थ की थोडा धोका पत्करला होता, कारण 5 शतकाचा सामना आहे. 5 शतकामध्ये पहिलं शतक नेहमी बघतोय की आपण डिफेन्स खेळत असतात, पण आज या शतकामध्ये मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये फसला जातो आणि फलंदाज इथं बाद होतोय तो जयेश भंडारी. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सागर केणे. आता येतोय नवीन फलंदाज. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट LM पटेल रोटरी आईस हॉस्पिटल याच्या वतीनं उद्या कॅम्प भरवला जाणार आहे. नेत्र चिकित्सा उद्या म्हणजे डोळ्याची तपासणी होणार आहे. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम्स असेल त्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. उद्या 9 वाजतापासून चालू होईल. कोण तुमच्या परिवाराला आणलं तरी चालेल, तुमच्या डॅडीला तुमच्या आजोबाला आणलं तरी चालेल. साई विद्या मंदिर म्हणजे आपल्या बाजूलाच आहे. आपल्या या स्टेज आहे त्याच्या बाजूला आहे, तिथं त्याचा तो शिबिर उद्या भरवण्यात येणार आहे. 40 वर्षाच्या वरचे जे मला वाटतं असेल त्यांनीच त्याचा लाभ घ्या जास्त. हो, इथं बघा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. आणि चेंडू इथं व्हाईट बॉल घोषित होतोय. चेंडू समजला की माझ्या नजर नव्हती, मला वाटलं की चेंडू डॉट आहे, पण पंच नंतर सांगतात की तो चेंडू व्हाईट बॉल घोषित होतोय. धावसंख्या झाली ती 4. चांगली गोलंदाजी सुरेश पाटील यांच्याकडून. विशू तयार होतो खेळण्यासाठी. जबरदस्त फटका आहे आणि या फटक्यावर बघूया चेंडू पोहोचतोय की नाही. पण इथं थोडं सांगितल्याप्रमाणे की तिथं थोडी मला वाटतं खडताल जमीन होती, ती आता प्लेन केलेली आहे. बघा थ्रो खराब येतो. थ्रो खराब आल्यामुळे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि सुरेश काहीतरी सांगतोय की पुढे यायचं होतं तुला सुरेश. म्हणजे दोन्ही सुरेश आहेत. थ्रो केला तो देखील सुरेश आणि पकडणार होता तो देखील सुरेश आहे. 3 धावेच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एक संघ कांदिवलीचा आहे तर दुसरा संघ बोरवली वजिरा परिसरातील आहेत. दोन्ही संघ चांगल्या मैत्रीचे संघ आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की पोईसर देखील जवळ आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं शिंपोली, म्हणजे एक 4 देखील आहे. म्हणजे एका गावातल्या आणि बंदरपाकाडी असं म्हणा की एक मला वाटतं अर्ध्या किलोमीटरच्या जवळ ते अंतरावर आहेत असे संघ आहेत. आता हा कोणता शॉट मारत होते माहिती नाही, पण इथं कल्पेशाचा दिवस आज थोडा खराब आहे. 3 कॅच आतापर्यंत त्याच्याकडून सुटलेले आहेत. हरकत नाहीये, बघा असा दिवस असतो कधी.
आणि या एक धावसंख्या पोचलेली ती 8 या धावसंख्येवर. पहिलं शतक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. एक क्वार्टर फायनल भाटी मास्टर्स संघाने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. सुरेश पाटील पुढचा चेंडू मात्र ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. श्रीपाद दांडेकर शतरक्षण करीपर्यंत 2 धावा पूर्ण झालेले आहेत. मी सांगितलं नाही, जो विशू आणि त्याच्यानंतर आता आलेला तो जयेश आणि त्याच्यानंतर सागर, ही 2 असे 3 हे खेळाडू खूप चांगली रनिंग बिटवीन मध्ये त्यांचा साथ असतो आणि ते नेहमी आपण बघतोय. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 10. एक फलंदाज बाद. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सावर्डेकर येतोय. डीप वरून सावर्डेकर यांना पहिला गोलंदाजी नव्हती, पण या सामन्यामध्ये त्यांना गोलंदाजी दिली जाते. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सुरेश सावर्डेकर गोलंदाज आलेले आहे. त्याला फेस करण्यासाठी सागर केणी देखील तयार होतो, ज्याने आतापर्यंत 2 धावा कमावल्या आहेत आपल्या संघासाठी. पाच शतकाचा सामना हा क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर सेमीफायनल देखील खेळवली जाणार आहे. आज एक फायनलिस्ट कोणतरी होईल. मात्र एक सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेल्या भाटी मास्टर्सच्या संघाने यंदाच्या वर्षामध्ये भाटी मास्टर्स संघ खूप फॉर्ममध्ये आहे. 3 फायनल आणि 2 रनरअपची प्राइजेस आहेत त्यांच्याकडे. 2 रनरअप मला वाटतं, 1 रनरअपचं आहे असं. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे. शतरक्षक तिथं राजू पंडित यांनी झेल पकडलेला आहे. आनंद व्यक्त करतोय कारण सागर यांच्यासारखा फलंदाज इथं बाद झालेला आहे. सुरेश सावर्डेकर याच्या पहिल्या चेंडूवर इथं फलंदाज बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी याच्या पुढचा जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नितेशाला ठरला होता. तो फलंदाज येतोय. दोन दिवस आपल्याला चाय, त्याच्यानंतर नाश्ता, जेवण माननीय श्री विवेकजी कदम साहेबांच्या याच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे आणि त्यांना ते कॉन्टॅक्ट दिलेले आहे. त्यांनी साहेबांनी कॉन्टॅक्ट दिलेलं आहे पुरू यांना, आणि पुरू ते चांगलं चोख पाणी पार पाडतोय. सर्व चांगली गोष्ट आहे की त्यांनी अजूनपर्यंत जेवण आणि चाय पाणी जबरदस्त केलेलं आहे. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे, पण तिथं शतरक्षक दिसत नाहीये. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ड्रायव्हल होतोय. 2 धावा मिळतात. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवर. विश्वनाथ 5 वर खेळतोय. नितेश आत्ताच येऊन 2 धावसंख्येने आपलं खातं ओपन केलेलं आहे. सुरेश सावर्डेकर गोलंदाजीसाठी तयार होते, पण शतरक्षक थोडे मला वाटतं जवळ आले होते. त्यांना पुन्हा एकदा आपल्या जागेवर पाठवलेलं आहे यष्टिरक्षक श्रीकांत यानं. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू, पण शतरक्षक चेंडूच्या खाली आहे. भरत केणी उर्फ यतीन आणि तो झेल पकडून नितेशाच्या खेळाचा अंत झालेला आहे. शिंपोलीची गावदेवी स्पोर्ट क्लब शिंपोली या गावाची या खेळा म्हणजे त्यांचा संघ आहे, त्यांची मॅच 21 आणि 22 तारखेला शिंपोली ते गावदेवीचं ग्राउंड आहे तिथं होणार आहे. शिंपोली गावात 21 आणि 22 तारखेला. त्याच्या अगोदर आता याच्यानंतर मला वाटतं मनोरी मास्टर संघ सामने खेळवले जातील. त्याच्यानंतर वजिरा संघ आहे, मला चारकोप आहे, आणि चारकोपच्या नंतर मग शिंपोली. असे हे 3 आपल्याला आमच्याकडे माहिती आलेली आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पण दिनेश यांच्याकडून तो जो आम्हाला इशारा येतोय, दोन्ही पंख हवेत आणि त्यांनी दाखवलेलं ते का चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 13. ललित भंडारी एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये पोचलेल्या नंबर 5 वर. विश्वनाथ हे सलामी पासून आलेले आहेत. इथं बघा चेंडू फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ललित याचं हे काम नाहीये, पण त्यांनी सिंगल काढण्याचा प्रयत्न केला होता. या षटकामध्ये सुरेश सावर्डेकर यांनी 3 फलंदाजांना बाद.
आलेले सुरेश सावर्डेकर यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 3 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद केलेलं आहे. ही चांगली गोलंदाजी. त्या गोलंदाजाने 2024-25चा जो हंगाम होता त्याच्यामध्ये 2 मेडन ओव्हर देखील टाकले होते. नवीन फलंदाज येतोय, डावखुरा फलंदाज हेमंत मात्रे हा फलंदाजीसाठी आलेला आहे. हेमंत मात्रे येतो नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज. आणि डावखुऱ्या फलंदाजाला नेहमी सांगतो की खूप बेनिफिट आहे या ग्राउंडवर. पण त्याच्या साईडला जो खेळाची त्याची जी साईड आहे ती खूप कमी आहे, बाउंड्री तिथं खूप कमी आहे, डिस्टन्स कमी आहे. त्याच्यामुळे त्याला फायदा आहे, कारण हवेचा वेग जर बघायला गेलं तर चांगला आहे, त्याच्यासाठी फायदेशीर आहे. सावर्डेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. चांगला चेंडू, इथं गॅप्स मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. म्हणजे राजू पोचतोय, नाही तिच्या जेडी पहिला पोचलेला आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि तिसऱ्यासाठी बघा विशू, बघा कसा जोरात आलेला आहे. आणि चौथी देखील आता तयार. काय जबरदस्त शतरक्षण होतं चांगलं, पण त्या ओव्हर थ्रो मुळे 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 होत्या त्या 4 मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. फुल मार्क्स टू विशू. त्याच्यामुळे तिसरी झाली आणि ओव्हर थ्रो मुळे चौथी देखील झाली. या धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 17 या धावसंख्येवर. दुसरं शतक मर्यादित 5 शतकामधील हे चालू आहे. सुरेश सावर्डेकर यांनी 3 फलंदाज बाद केले होते 4 धावा देऊन, पण 3 धावा देऊन, पण या चेंडूवर 4 धावा धावून काढलेले आहेत. शेवटी तो हेमंत याच्या नावावर चौकार लिहिला जाणार आहे. हो, हेच पॅडलं की तर थोडं, कारण या चेंडूवर खरोखरच एक मोठा फटक्याची गरज होती. आणि चेंडू देखील चांगला होता, मारण्याच्या याच्यामध्ये होता, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. व्हाईट बॉल घोषित होतोय. आणि एक अवांतर धाव भेटते. या अवांतर धावीच्या साडी धावसंख्या पोचली ते 18 या धावसंख्येवर. भरपूर जण युट्यूबचा माध्यम बघतायत. काही कडन आमच्याकडे फोन देखील आले होते की अगोदर जरा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम्स होता, तो सॉल्व्ह झालेला आहे. सावर्डेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. तिथंच खेळून काढलेलं आहे. आणि तिथं चेंडू डॉट जाते. 2 शतकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 18. या शतकामध्ये सुरेश सावर्डेकर यांनी फक्त 8 धावा देऊन 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, पण तो एक चौकार आला, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तर चांगलं शतक हाताळलं गेलं होतं. बघूया 4थं शतक, 3रं शतक कोण घेऊन येतोय. श्रीकांत इथं पोचतोय. कल्पेश यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी येतोय. त्याचा दिवस आज खरोखर खराब आहे, कारण 3 झेल त्याच्याकडून सुटलेले आहेत. सामन्याचं 3रं शतक. श्रीकांत आपटेकर गोलंदाजीसाठी येतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो, कारण चांगल्या गतीने खेळता वेळेस आपले चांगले धावा येत आहेत. तर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न त्याचा देखील बरोबर, कारण इथं शतरक्षक नाही आहे. एकाच वेळेस चेंडू जर गॅप मधून गेला तो ट्रॅव्हल होईल 4 या धावसंख्येसाठी, पण त्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट फटका मारावा लागेल. चेंडू मोठा फटका आहे, पण शतरक्षक मात्र दिसत नाहीये. अक्षत थोडा लेट पोहोचतो. 1 धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. आता मात्र चांगलं शतरक्षण, 2च धाव मिळतील. विशू तिसऱ्यासाठी तयार होता, पण 2च धावेवर समाधान. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 20 या धावसंख्येवर. श्रीकांत गोलंदाजीसाठी आपल्या मार्कवर जातोय. गोलंदाजीच्या मार्कवर युट्यूबचा लाईव्ह फॅमिली स्पोर्ट्सचा जो युट्यूबचा लाईव्ह कव्हरेज आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र अपील केली जाते. कल्पेश यांनी थ्रो करण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही खेळाडू थोडे लांब होते, त्यांना येणं थोडं मला असं वेळ झाला, त्याच्यामुळे थ्रो ओव्हर थ्रो केला जात नाहीये. 1 धाव मिळेल. या 1 धावीच्या साईड धावसंख्या पोचलेली आहे ती 21. शतरक्षणामध्ये बदल केला जातो. डावखुरा फलंदाज, या डावखुरा फलंदाजाला रोखण्यासाठी श्रीकांत थोडं शतरक्षण लावतोय. 3 शतरक्षक बाउंड्री लाईनवर दिसत आहेत.
आणि आमच्या समोरचा जो मला वाटतं एरिया तो थोडा खुला ठेवलेला आहे, पण तिथं फक्त राजू आहे, तो फक्त सर्कलमध्ये आहे, पण बाउंड्री लाईन डीपवर कोण दिसत नाहीये. जे गोलंदाजी होईल ती ऑफ साईडला मध्ये झोन, कारण असे शतरक्षण लावलेलं आहे. लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर एक स्वीपर कव्हर, म्हणजे कव्हरचा जो डीपचा एरिया तो देखील कव्हर केलेला आहे. पहिला चेंडू इथं मारलेला आहे, पण शतरक्षक तिथं नाही आहे. चेंडू जातोय, येस, सीमारेषा पार, वन बाउन्स केलेला आहे. हेमंत त्याच्या बॅटीतून येते खणखणीत चौकार, आणि या चौकाराच्या साईडने टोटल धावसंख्या पोहोचली ती 25 या धावसंख्येवर. हेमंत वैयक्तिक खेळतोय 8 वर. विशू ज्याचा पहिला जो आला होता तो 7 वरच अजून आहे. विशू चांगली साथ देतोय प्रत्येक खेळाडूला. आतापर्यंत त्याच्या समोर 4 फलंदाज बाद झालेले आहेत, मात्र चांगला स्ट्राईक देतोय, रोटेट करतोय स्ट्राईक. धावसंख्या 25, 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे तिसऱ्या शतकातील. आणखीन प्रोटेक्शन वाढवलेलं आहे ऑन साईडला, कारण तिकडला एरिया थोडा कव्हर केलेला आहे, पॅक ठेवलेला आहे, आणि ऑफ साईडचा खेळाडू सर्कलमध्ये बोलवलेला आहे. चांगला चेंडू बघा, माइंड चालवलं होतं हेमंत यांनी की जर बॅटचा कट जर लागला असता तर चेंडू ट्रॅव्हल झाला असता गॅपमधून. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षक कल्पेश यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. चांगला ग्रासेस आपण बघतोय की ग्रास आहे ऑन साईडला. चांगला फटका, आणि फटक्यावर येत आहेत, ओ येस, सुरेश पाटील याच्याकडून थोडं खराब शतरक्षण. झेल सुटला जातो, एक सोपा झेल होता, जास्त अवघड नव्हता, आणि एक धाव देखील मिळते, जीवदान देखील भेटलेलं आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली ती 26. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा दिलेत श्रीकांत यानं. चांगलं शतक हाताळलं गेलं. चौथं शतक टाकण्यासाठी भरत यांनी उर्फ यतीन हेमंत वैयक्तिक खेळतो 9 वर, स्ट्राईक वर आलेलं आहे. आज देवेंद्र केणी नसल्या कारणाने त्याच्या ॲब्सेंट मध्ये आपण बघितलं की भरपूर जण इथे संधी भेटलेले फलंदाजीमध्ये. पहिला चेंडू आणि फुलटॉस, चेंडूला फुलटॉल, वापस चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. चेंडू द्यायचा आहे दुसरा प्रतीक. या 6 धावीच्या साईडने धावसंख्या बघा कलाटणी पोचलेली आहे, ती 32 या धावसंख्या, लगेचच धावसंख्या 32 वर पोचलेली आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे वजीरा मास्टर ए या संघाला, कारण आपण जर बघितलं तर कांदिवली मास्टर संघाची फलंदाजी जर बघितली तर एकदम भरपूर आहे, एकदम चांगली फलंदाज, स्ट्रॉंग फलंदाजी आहे. तर राजू पंडित यांना देखील संधी भेटलेली आहे, जे अजून फलंदाजी मजबूत झालेली आहे. हेमंत मात्रे वैयक्तिक 15 वर खेळतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पायाला लागून चेंडू जातोय स्लिपच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली जाईल. कल्पेश यांच्याकडून शतरक्षण, या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवर. 9.9 ची सरासरी मेंटेन ठेवली. जर प्रोजेक्टर कोर्स जर बघितला तर 50 वर पोहोचतोय, पण त्याच्यापेक्षा धावा जास्त कराव्या लागतील, कारण कांदिवली मास्टर संघाची बॅटिंग स्ट्रॉंग साइड आहे, फुल साइड आहे. फुल टॉस चेंडू, आणि फुल टॉस चेंडूला शतरक्षक नाहीये, ते एक चांगलं वय. चेंडू जातोय सीमारेषा पार. इथं भाटीचा स्क्वॉड बसलाय त्याच्याजवळ 4 या धावसंख्येसाठी. विशू चांगला खेळतोय बघा, गॅपचा भरपूर वापर केलेला आहे विशू आणि आतापर्यंत. या 4 धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. विशू वैयक्तिक पोहोचतो 11 वर. हेमंत वैयक्तिक खेळतोय 15 वर. दोन्ही फलंदाजाची आतापर्यंत पार्टनरशिप जर बघितली तर दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप केलेली आहे. चांगली अशी पार्टनरशिप. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडूवर येतोय. आणखी एक बेगी षटकार येतोय. धाव संख्या पोहोचली ती 43 या धावसंख्येवर. 2 फलंदाजामधून 12 चेंडूमध्ये 30 ची पार्टनरशिप झालेली आहे. अगोदर दाखवत नव्हतं, थोडं हे होतं, पण आता आलेली आहे पार्टनरशिप, 30 ची झालेली आहे. विश्वनाथ खेळतो 17 वर, हेमंत खेळतोय 15 वर.
या 30 मध्ये 17 हेमंतच्या आहेत आणि 13 विश्वनाथच्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, पण आता मात्र शत्रप थोडा फसला नाही, तिथं शतरक्षकाच्या थोडा पुढे पडतोय. जिथं चांगलं शतरक्षण झालं सावर्डेकर सुरेश यांच्याकडून, त्याच्यामुळे 2च धाव मिळतील. या 2 धावीच्या सायणी धाव संख्या पोहोचलेली आहे ती 45 या धाव संख्येवर. विश्वनाथ 19 वर खेळतोय 8 चेंडूला सामोरे जाऊन. एक षटकार एक चौकार 237.50च्या स्ट्राईक रेटने. बघा, क्रिक हिरोज ॲप डाउनलोड करा, तो ओपन करा, तुम्हाला सगळा काही डेटा मिळेल. पुढचा चेंडू मला तर नाही, तिथं हेमंत यांना शेवटचं शतक खेळायचं आहे मला वाटतं, त्याच्यामुळे त्यांनी धाव घेतलेली नाहीये. आणि ही मोलाची आहे, एक एक धाव मोलाची आहे, खरोखरच ती घ्यायला हवी होती. धाव संख्या झाली ती 45. धाव संख्या झाली ती 45. शेवटचं शतक कोणत्या गोलंदाजाला दिलं, डिस्कशन खूप चालू आहे, पण श्रीपाद दांडेकर याला फुल दूरवरून बोलवलं शेवटचं शतक टाकण्यासाठी. पण अगोदरच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला ठरला होता, पण त्यावेळेस त्यांनी फलंदाजी चांगली केली होती, गोलंदाजी देखील केली असेल. 36 धावांची खेळी केली होती, नॉट आउट होता. मात्र गोलंदाजीमध्ये आलेलं आहे शेवटचं शतक टाकण्यासाठी. 45 धावा या शेवटच्या शतकामध्ये एखाद वेळेस 10-15 धावा जर आल्या तर चांगला असं. इथं मात्र प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय 56चा, पण अजूनपर्यंत वाढवावा लागेल. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पंच दिनेश यांच्याकडून आम्हाला इशारा आला, तर पंच दिनेश चांगली कामगिरी करतायत. दोन्ही परिपक्व असे पंच आहेत. शिंपोली गावदेवी स्पोर्ट्सचे दोन्ही खेळाडू आहेत, एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला प्रतीक. आणि दत्ता ठाकूर सरांना तर थोडी विश्रांती दिलेली आहे. एक वाईट धावसंख्या 46. इथं बघा थोडी मला वाटतं स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तो क्लीन बोल्ड झालेला आहे. एवन इज गिवन आउट, क्लीन बोल्ड. चेंडूच तेवढा चांगला टाकला होता, यॉर्कर पद्धत चेंडू, बुंद्यामध्ये बरोबर चेंडू होता आणि ते इथं एसटी उद्ध्वस्त झालेली आहे. त्याची जागा घेण्यासाठी संघाचा संघनायक भूषण भंडारी आता खेळण्यासाठी येतोय. बघा, अगोदर मला वाटतं हेमंत यांनी ती सिंगल काढायला हवी होती, पण प्रत्येक धाव ही खूप मोलाची आहे. हेमंत ते थोडे डबल माइंडवर गेले, मला वाटलंच होतं, कारण त्यांना मारायचं होतं स्वीप, तो चेंडू फुलटॉस झाला. आणि तो स्वीप जर मला वाटतं फटका लागला असं 4 या धावसंख्येसाठी आला असता, पण तो बॉल बॅटनी बॅटला कुठं कॉन्टॅक्टच नाही झालं. मात्र कॉन्टॅक्ट झालं ते एसटीन आणि क्लीन बॉल झाला. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भूषण भंडारी स्ट्राईकवर आलेले आहेत. बघूया विश्वनाथ याला स्ट्राईक दिली जाते की स्वतः काय करतायत आपल्या संघासाठी. तर विश्वनाथ याने आतापर्यंत 19 धावा केलेले आहेत. 9 चेंडूला सामोरे जाऊन एक षटकार एक चौकार आहे. 211.11च्या सरासरीने. भूषण भंडारी आजच्या दिवसाचा कॅप्टन आपण बघतोय, कारण देवेंद्र केणी नसल्या कारण त्याच्या ॲब्सेंटमध्ये भूषण भंडारी याला कॅप्टनशिप दिली गेलेली आहे. आणि सुरेश पाटील देखील नवीन कॅप्टन आपल्याला कांदिवली संघामधून बघायला भेटलेले आहेत. चांगला फटका आणि या फटक्यावर चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. सुरेश पाटील बघत होते, पण त्याच्या समोर सूर्याची किरण होती, बॉल त्यांना दिसला नाही आणि चेंडू सीमा पार झालेला आहे 4 या धावसंख्येसाठी. धाव संख्या झाली ती 50 अप झालेली आहे. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये एखाद वेळेस अजून 4-5 धावा जर आल्या तर चांगल्या अशा 50-55 किंवा 56-57 धावेचं टार्गेट समोर येईल. अक्साचं हे ग्राउंड जर बघितलं तर 360 डिग्रीज वाटते, पण ऑफ साईडला जो थोडा एरिया कमी आहे, पण हरकत नाही, अशी ग्राउंड देखील भरपूर इथं तिथं ठिकाणी आहेत. पण भारतामध्ये देखील छोटी छोटी ग्राउंड आहेत, जसं आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये मोठी ग्राउंड बघायला मिळेल. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय गलीमध्ये, कल्पेश यांच्याकडून शतरक्षण सर्कलमध्ये केलं जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावीच्या सायणी धाव संख्या पोहोचलेली आहे ती 51. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आता चंद्रकांत आणि श्रीपाद यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे डिस्कशन.
पुढचा चेंडू फुलटॉ चेंडू तर बरोबर सामने जातोय गोलंदाज आणि थोडं फंबल. आणि या फंबल मुले थोडा फंबल झाल्यानंतर बघा चुकीला माफी नाहीये, 2 धावा धावून काढतायत. भूषण याची धावगती चांगली आहे. गेली 3-4 दशकं तो खेळतोय, गेली 40 वर्षेपर्यंत तो खेळतोय आणि अजूनपर्यंत चांगली धावगती त्याची जर रनिंग बिटवीन बघायला ते अप्रतिम आहे. धावसंख्या झाली ती 53 धावसंख्या झालेली आहे श्रीपाद दांडेकर. तर मात्र फुलटॉस चेंडू ऑफ साईडला टाकला जातो. दिनेश पंधारे यांचा पुन्हा एकदा आम्हाला वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव, या अवांतर धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 54 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. त्या 2 चेंडूवर एक मोठ्या फटक्याची गरज आहे. येस आलेला आहे फटका, जो बोललो होतो तो आलेला आहे. पण बघूया तिथं पोहोचतो. येस पोहोचलेला आहे. चेंडू सीमारेषा पार. चांगली फलंदाजी विश्वनाथ याच्या बॅटीतून झालेली आहे. शेवटचा चेंडू, धावसंख्या 58. आता शेवटच्या चेंडूवर बघूया काय करतोय विश्वनाथ. स्वतः पोहोचले 25 या धावसंख्येवर. 11 चेंडूला सामोरे जाऊन 2 खणखणीत चौकार, एक षटकार आहे. हो चांगला फटका आणि चेंडू सीमारेषा पार. पुढे एकदा धावण्याची गरज नाहीये, कारण या साईडला चेंडू जर आला तर अर्थातच 4 या धावसंख्येसाठी जाईल, कारण इथं प्रोटेक्शन कमी आहे. धाव संख्या झाली 62 आणि 63 रन्स टू विन, म्हणजे 63 धावेचा टार्गेट आहे. थोडा आवाज तुम्हाला प्रथम याचा डीजेचा येईल, त्याच्यानंतर पुन्हा आपण लाईव्ह कॉमेंट्रीकडे येऊ. तोपर्यंत थोडा रेस्ट आहे.
हॅलो, थँक्यू. सिक्स्टी थ्री रन्स म्हणजे 63 धावेचं टार्गेट समोर आहे आणि दोन फलंदाज आपण मैदानावर बघतो, सुरेश पाटील आणि चंद्रकांत. हे दोन सलामीवीर आलेले आहेत. उद्याचे होणारे पहिला सामना मनोरी मास्टर वर्सेस मड बी मास्टर, दुसरा सामना मड ए मास्टर वर्सेस चारकोप. हे 4 संघ उद्या खेळणार आहेत पहिल्या ग्रुपमधून. तर त्यांनी तुम्हाला जो वेळ देतील आयोजक, त्या वेळेवर यायचं आहे. कारण आजचा दिवस थोडा लेट सामना झाला होता, तर उद्या असं काय होऊ नये याच्याकडे लक्ष द्या, कारण उद्याचा एक एक्स्ट्रा सामना देखील बाकी होणार आहे. सामन्याचं पहिलं शतक टाकण्यासाठी विश्वनाथ याच्याकडून पहिलं शतक हाताळलं जाणार आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये आणि पहिला चेंडू इथं असं म्हणा की डॉट जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय विश्वनाथ. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे. चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. सुरेश पाटील यांच्या बॅटीतून एक उत्तुंग षटकार येतोय. कमॉन डीजे प्रथम. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार येतोय. जिथं बघाल तिथं क्रिकेट आलंय. क्रिकेटचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. पुढचा चेंडू बॅटची कट लागून चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या मागे. शतरक्षण केले जाईल, एकच धाव मिळेल. त्या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 7 या धाव संख्येवर. थँक्यू प्रथम. आता शतक संपल्यानंतर की चौकार षटकार आल्यानंतर वाजवायचं आहे, बट प्लीज. गोलंदाज विश्वनाथ. आपल्या शतकातील पुढचा चेंडू चंद्रकांत या फलंदाजासाठी. फक्त इथं बॅट फिरवण्याचं काम केलेलं आहे. पंचांकडून कोणता इशारा येत नाही, याचा अर्थ की फलंदाज नॉट आउट आहे. थोडं इथं चांगलं यष्टिरक्षकाची भूमिका सागर यांच्याकडून झाली होती, पण फलंदाज जागेवर सुरक्षित उभा होता. पॉपिन क्रीज मध्ये त्याचा पाय असल्या कारणाने तो फलंदाज बाद होत नाहीये. पुन्हा एकदा विश्वनाथ. फुल टॉस चेंडू खूप उंच उडालेला आहे. चेंडू कोण झेल घेणार? तर स्वतः विश्वनाथ बघा थकला होता बॅटिंग करून, गोलंदाजी देखील करत होता आणि फलंदाज देखील त्यांचं झेल बाद झालेला आहे स्वतः फॉलो थ्रू मध्ये. कोली अग्रिक्त समाज मंडळाची 10वी स्पर्धा आणि त्याचा मान आपण बघतो की अक्षय मास्टर्सच्या संघाला पटकावलेलं त्यांना भेटलेलं आहे आणि चांगलं आयोजन आणि संयोजन देखील आहे. युट्यूबचा माध्यम फॅमिली स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर क्रिक हिरोज जो ॲप आहे त्याच्यामधून आपल्याला स्कोरिंग बघायला मिळते. 7 धावसंख्येवर एक फलंदाज बाजल तर कांदिवली मास्टर्सच्या संघाचा नवीन फलंदाज श्रीकांत येतोय फलंदाजीसाठी स्ट्राईकवर. पहिल्या चेंडू इथं अपील आणि फलंदाज इथं बाद होतोय. 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चांगले फलंदाज बाद केलेत विश्वनाथ यानं आणि अपनो केली आहे. त्याच्यामध्ये त्याला असं म्हणा की ट्रॅव्हल केलेलं आहे. एक चांगली अशी फलंदाजी त्यांनी केली होती आणि गोलंदाजी देखील चांगली झालेली आहे. फलंदाजी म्हटलं तर चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी म्हटलं तर चांगली गोलंदाजी. एक चांगला शतरक्षक देखील आहे तो स्वतः. अप्रतिम असा फलंदाज एक खेळाडू आपण बघतोय विश्वनाथ भंडारी याच्या स्वरूपात. आता श्रीकांत त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज श्रीपाद दांडेकर येतोय. त्याने अगोदरच्या सामन्यामध्ये 36 धावा आपल्या संघासाठी केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी घेतला होता आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली गोलंदाजीमध्ये साथ दिली होती. 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं आताच्या इनिंग्समध्ये. श्रीकांत थोडा इथं नाराज झालेला आहे कारण अगोदरचा सामना त्याला फलंदाजीसाठी भेटला नव्हता. या सामन्यात फलंदाजी केली पण तो पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद होतोय. बॅडलक श्रीकांत. दुसरं शतक टाकण्यासाठी स्वतः कॅप्टन भूषण भंडारी ज्यांनी 65 सामने खेळ त्याच्यामध्ये 25 धावा केलेले, 25 फलंदाजांना बाद केलेलं आहे. 2 फलंदाज त्यांनी 6 धावा देऊन बाद केलेलं त्याचा एक रेकॉर्ड बनून आहे, उच्चांक आहे.
गोलंदाज भूषण भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू राईटा मोर द विकेट मारा पंचाच्या डावीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू पण तो यॉर्कर पद्धतीने झालेला आहे. चेंडू जातोय ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत आणि नितेश याच्याकडून थोडं फंबल झालं आणि त्या फंबलमुळे 2 धावा धावून काढलेल्या आहेत. या 2 धावीच्या सहाय्याने सुरेश पाटील यांची धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. म्हणजे 9 धावसंख्या जी झालेली आहे त्या 9 धावा सुरेश पाटील यांच्या बॅटीतून आलेले आहेत. चांगलासा फलंदाज. त्या ग्राउंडची सवय खूप आहे कारण फ्रेंडशिप कप एक इथं इथं ठेवलं होतं कांदिवली सर्व खेळाडूने. त्याच्यामध्ये सुरेश पाटील एक ओनर होता. मी देखील त्या स्पर्धेसाठी आलो होतो. पुढचा चेंडू टाकला जातोय पण प्रतीक ठाकूर यांच्याकडून इशारा वाईट साईड एक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ती डबल फिगर्स मध्ये 10 या धावसंख्येवर आलेली आहे. तेच मला वाटतं काही खेळाडू म्हणतात की मारला असतं तर चौकार भेटला असता. चांगला चेंडू चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. ऑफ साईडचा चेंडू जास्त वाईट करत नाही पंच. कारण बघा 5-5 4-4 षटकाचे सामने होत असतात त्याच्यामुळे गोलंदाजाला खूप बेनिफिट दिली जाते. येस मिस्टर दत्ता ठाकूर. येस सर्व ते देखील सांगतायत की त्यांच्याकडून देखील आता मात्र थोडा लेग स्टिकचा थप्पा पडला होता. पंचांचा इशारा आहे एक वाईट म्हणून एक अवांतर धाव. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 11. बघा तिथं फक्त दिशा दाखवायची आहे. चेंडू भरभरीत 4 या धावसंख्येसाठी जाईल पण त्या वाईट साठी थांबतायत सुरेश पाटील. पुढचा चेंडू चांगला असा चेंडू आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. नितेश थोडे कमी पडतायत. थँक्यू. प्रथम त्या 4 धावीच्या सहाय्याने सुरेश पाटील यांची धावसंख्या झाली 13 आणि टोटल धावसंख्या झाली ती 15. म्हणजे 13 त्याच्या आणि 2 वाईटच्या. म्हणजे कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत एकही धाव केलेली नाहीये. त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले. एक होता तो चंद्रकांत दुसरा होता तो श्रीकांत. नॉन स्ट्राईकवर श्रीपाद देखील 0 या धावसंख्या अजूनपर्यंत चेंडू फेस केलेला नाहीये. भूषण भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला चांगली दिशा देखील आहे. बघा शतरक्षक धावतात चेंडूच्या खाली. थांबवला गेलेला आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि तिसरी देखील आणि चौथी नाही होणार तिथं कारण जास्त बॉल लांब गेलेला नाहीये. श्रीपाद डेंजरकडे एंडकडे येणार होते पण ते पूर्ण केलेलं आहे त्यांनी आणि 3 धावा मिळतात. त्या 3 धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. दुसरं शतक मर्यादित या 5 षटकांमधील चालू आहे. 63 धावेचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 18. 2 फलंदाज बाद. श्रीपाद दांडेकर प्रथम स्ट्राईकवर येतो ज्यांनी पहिल्या अगोदरचा जो सामना झाला 36 धावा त्याने केल्या होत्या आपल्या संघासाठी कांदिवली मास्टर्सच्या संघासाठी. तो फलंदाज डावकुरा फलंदाज इथं बेनिफिट. डावकुरा फलंदाजाला खूप जवळ बाउंड्री आहे आणि तिकडचा एरिया तो खाडीचा एरिया आहे. जर बघायला मोजायला गेलं तर एखाद वेळेस तो डिस्टन्स मला वाटतं 40-45 मीटरचा असेल. पण बघा इथं ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. ललित यांचा थोडा पुढे पडतोय टप्पा पण एकच धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. धावसंख्या 19. जर बघायला गेलं 44 धावांची गरज आहे आणि 19 चेंडू बाकी आहेत. अजूनपर्यंत 44 काढायचे आहेत 19 चेंडू मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. ऑफ साईडला जो क्षेत्ररक्षक होता त्याला जबल बोलवलेला कारण डावकुरा फलंदाज अगोदर होता. आता उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सुरेश पाटील तो आक्रमक फलंदाज आहे ज्यांनी आतापर्यंत एक चौकार एक षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा एक चांगला असा फटका आडव्या बॅटाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. विश्वनाथ त्याच्या हातात चेंडू जातोय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्यासाठी आता धोका. चांगला थ्रो एक टप्प्याने थ्रो येतोय भूषण याच्या हातात. त्या
तिसऱ्या धावाची गरज नव्हती, पण इथं श्रीपाद दांडेकर बाद होतोय कारण त्या खेळाडूला थोडी बेनिफिट होती, तोच फलंदाजीचा बाद होतोय. आणि या सामन्यामध्ये फक्त श्रीपाद यांनी जास्त योगदान दिलेलं नाहीये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतो अक्षत फलंदाज नंबर 5 वर येतोय, ज्याने आतापर्यंत 98 सामन्यामध्ये 327 धावा केलेले आहेत. 8.84चा त्याचा एव्हरेज आहे. आणि हेमंत मात्र येतोय, ज्याने 58 सामन्यामधून 23 फलंदाजांना आतापर्यंत बाद केलेलं आहे. 8 धावा देऊन 2 फलंदाज त्याचा रेकॉर्ड्स आहे, उच्चांक आहे. हेमंत मात्र तिसरं शतक, 35 वर्ष हा खेळाडू, काही वर्षानंतर तो देखील 40 मध्ये येईल. तेव्हा आणखी एक स्ट्रॉंग फलंदाजी गोलंदाजी इथं वजिरा मास्टर ए संघामध्ये येईल आणि त्याचा आणखी एक खेळाडू 35 मध्ये घुसेल. एक खेळाडू वैभव आहे, दुसरा खेळाडू हेमन आहे 35चा. धाव संख्या झाली ती 20. 2 शतकाचा खेळ संपले, धाव संख्या झाली 20. आता 18 मध्ये 43 धावांची गरज आहे. पहिला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय की नाही बघायचं, पण नाही, थोडा लांब आहे चेंडू, थोडा स्लो पद्धतीने चालले, त्याच्यामध्ये 2 धावा मिळतील. आणि या 2 धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. बघा जर स्ट्राईक रेट करंट रन रेट जर बघितला तर 10.15चा आहे आणि रिक्वायर्ड आहे 14.47चा. 17 मध्ये 41 ची गरज आहे. चेंडू उंच उडालेला शतरक्षक समोर येतोय आणि हे झेल बाद झालेला आहे, चांगला झेल. बघा ज्या खेळाडूकडून अपेक्षा नसते त्या खेळाडूंना देखील झेल पकडला जातो. आता झेल पकडला त्या खेळाडूचं नाव प्लीज सांगायचंय. जितेन, यस, समीर यस, प्रवीण यांनी जो झेल पकडलेला. खेळाडू टॉप लिस्ट मध्ये आहे, पण त्याचं नाव खूप आता 16 मध्ये 41 धावांची गरज. पुन्हा एकदा का जो रिक्वायर्ड रेट आहे तो वाढलेला आहे. 15.38 धावाने आता धावा कराव्या लागतील. हे म्हणते आता पुढचा चेंडू. हो, जेडी आलेले आहेत, जयदीप शिंदे, त्यांच्याकडून मोठे फटक्याची गरज आहे कांदिवली मास्टर्स या संघाला, पण त्यांच्याकडून देखील मोठे फटके येत नाहीये. पहिलाच बॉल आहे. येस, राजू पंडित यांची अपेक्षा थोडी वाढलेली आहे जेडी यांच्याकडून. एक जेडी चांगला फलंदाज आहे, 35 वर्षावरील खेळाडू असल्याकडे त्याच्याकडे अपेक्षा भरपूर केली जाते. बघा बघा फटका, बघा या फटक्यावर इथं पोहोचतोय की नाही. येस, पोचलेला आहे मला वाटतं, कारण आम्हाला इथून दिसत नाही तो एरिया. येस, राजू सांगतोय की खेळा, तू खेळेल. धीर नाही सोडत राजू. राजू येणे फलंदाजी बाकी आहे अजूनपर्यंत, अजून स्ट्रॉंग फलंदाजी कांदिवली संघामध्ये आहे. येईल त्याचा रेकॉर्ड, येईल आल्यानंतर. आता त्याला पाठव म्हणजे रेकॉर्ड तरी बघायला मिळेल. 14 मध्ये 37 काढायचे. पुढचा चेंडू, आणि पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला नव्हता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, पण चेंडू जास्त लांब जात नाही. एसटी रक्षक स्वतः साजगर तिथं पोहोचतोय आणि इथं धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. 13 मध्ये 37 ची गरज. चेंडू मारण्याचा प्रयत्न अपील, आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. जेडी या फलंदाजाला इथं LBW बाद ठरवलेलं आहे. थँक्यू. प्रथम
होळीची गाणं वाजवू, कारण होळीचा हंगाम चालू आहे. नंतर आपण अंडीची गाणी वाजवू. येस, 17 बकऱ्यांची टुर्नामेंट राजू पंडित यांनी ठेवलेली आहे. आता 12 मध्ये 37 स्ट्राईक रेट बघा. 18.50च्या स्ट्राईक रेटने त्या धावा पूर्ण कराव्या लागतील. सध्याचा आता स्ट्राईक रेट आहे 8.67. हा कमी आहे. 18.50च्या सरासरीने धावा आता तुम्हाला या 37 धावा कराव्या लागतील. गोलंदाजसाठी गोलंदाज नितेश येतोय, ज्याने 61 सामन्यामध्ये 36 फलंदाजांना बाद केले. 9 धावा देऊन 3 फलंदाजाचा बेस्ट आहे. क्रिक हिरोज हा ॲप तुम्ही बघा, डाउनलोड करा, ओपन करा. आमचे जगदीश भंडारी त्यावर तुम्हाला संपूर्ण एकदम डेटा देत आहेत. आणि फॅमिली स्पोर्ट्सचा जो माध्यम आहे, तो यूट्यूबचा माध्यम आहे, तो देखील ओपन करून तुम्ही बघू शकता. तुमच्यासाठी आज खूप सुविधा आहेत आणि काही लाईव्ह बघण्यासाठी देखील प्रेक्षक इथं पोहोचलेले आहेत. पहिला चेंडू अप्रतिम. नितेश यांच्याकडून खूप अपेक्षा आहे वजीरा मास्टर ए या संघाला. आणि सुरेश पाटील अजून फलंदाज बाकी आहे, खेळतोय. 9 चेंडूवर त्यांनी एक षटकार चौकाराच्या साहाय्याने 17 धावा केलेल्या आहेत. प्रथम लावायचं नाही, नंतर लावू. चेंडू हा देखील चेंडू थोडा पण पंच सांगतायत की चेंडू वाईट बॉल घोषित होतोय म्हणून. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 27. 27 11 मध्ये 36 काढायचे आहेत. म्हणजे 11 चेंडूवर 6 मोठे फटके षटकार मारावे लागतील, तेव्हा त्या 36 धावा पूर्ण होतील. चौकार मारले तरी चालतील, पण चौकार जास्त मारावे लागतील. कम से कम 9 चौकार मारतील, तेव्हा तर 9 4 36. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू कमलेश याच्या जवळ जातोय. कमलेश मात्र तिथं थोडे लांब आहेत, पण चेंडू पोचेपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. तिथं कव्हर नाहीये. कव्हर नसल्या कारणाने प्रॉब्लेम होतोय, कारण यतीन देखील एक चांगला फलंदाज आहे. या 2च धावेवर सुरेश पाटील यांनी समाधान मांडलेलं आहे. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 29. 10 मध्ये 34. मध्ये 34 काढायचे आहेत. नितेश चांगला चेंडू, चांगला चेंडू. थोडा चेंडू मध्ये व्हरायटीज थोडी कमी, म्हणजे आपली जी योग म्हणजे म्हणतात ना की वेग कमी केला, आणि वेग कमी केल्यामुळे थोडा पुढे ठेवला चेंडू. सुरेश पाटील यांना चकवण्याचं काम केलेलं आहे गोलंदाज नितेश यानं. एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. राईट हॅमोर द विकेट मारा. बॅटची कट लागून चेंडू. या चांगलं शतरक्षण. कोण तिथं प्रवीण चांगले शतरक्षक गेन करतात. एक झेल देखील घेतलेला आहे आणि आता देखील धावा वाचवलेले आहेत. 8 मध्ये 33, म्हणजे अजूनपर्यंत मोठे 5 फटक्याची गरज आहे. 5 मारतील तेव्हा 30 होतील, अजून 3 कमी पडतील. आता अल्लाह थोडे खुश झालेले आहेत. इथं बघा गोलंदाजाचा वाहवा केल्यानंतर असं बघायला मिळतं वाईट बॉल घोषित होतोय. 8 मध्ये 32 आतापर्यंत पाहिजे. दोन्ही फलंदाज एका जवळ आलेले सुरेश पाटील आणि यतीन. ही जोडी मैदानामध्ये जास्त वेळ घालवला नाहीये या फलंदाजाने, पण जर मला वाटतं पर्सेंटेज जर बघायला गेलं तर 70-30 असं झालं. कारण कांदिवली संघाकडे फक्त 30% उरलेला आहे विजयाचा, आणि 70% मला वाटतं वजीरा या मास्टर संघाकडे जातोय. चेंडू मिस टाइम स्ट्रोक मारायचा होता ऑन साईडला. चांगलं शतरक्षण. तिथं फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. 7 मध्ये 31 काढायचे आहेत. 7 मध्ये 31 धावांची गरज आहे. फटके बरोबर येत नाहीये बॅटावर. चांगला चेंडू. पंचांचा इशारा वाईटसा येतोय. या 1 धावेच्या साईडने धावसंख्या पोचली ती 33 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. 1 धाव काढलेली आहे दुसरीसाठी. विशू यांच्याकडे चांगलं शतरक्षण, पण दुसरी धाव देखील इथं पूर्ण. आता मात्र फलंदाज बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात इथं बाद झालेला आहे फलंदाज. सुरेश पाटील देखील बाद होत आहेत. ज्या उरल्या सुरल्या अशा होत्या कांदिवली मास्टर्सच्या संघाच्या, तो देखील फलंदाज इथं बाद होतोय.
आता 6 मध्ये 29 धावांची गरज आहे. 6 मध्ये 29. सहा चेंडूमध्ये 29 धावांची गरज आणि शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज जयेश या गोलंदाजाला इथं आमंत्रित केलेलं आहे कॅप्टन भूषण भंडारे आणि त्याच्या स्क्वॉडनं. लास्ट 29 रन्स रिक्वायर्ड. जयेश यांनी चांगली गोलंदाजी जास्त केलेली नाही आहे. 29 सामन्यामध्ये फक्त 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलेलं आहे. गोलंदाजी त्याच्याकडे जास्त येत नव्हती. उद्याचे होणारे सामने, पहिला सामना मनोरी वर्सेस मड बी, दुसरा सामना मड ए वर्सेस चारकोप, तिसरा दारोली वर्सेस मालबनी आणि चौथा कुलबेम मॅग्निफिशन वर्सेस अक्सा. हे 8 संघ उद्या देखील खेळणार आहेत. आजच्या दिवसामध्ये बघूया एक सेमीफायनल आता या सामन्यानंतर होईल. त्याच्यामधील असं म्हणायला गेलं की वजिरा मास्टर सेमीफायनलचा दरवाजा तिथं त्यांचा उघडा झालेला आहे. पण पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर एक फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. आता 5 मध्ये 25 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकार चौकार तर एक लागला आणि त्याच्यानंतर षटकार मारावे लागतील. जयेश भंडारी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. यस आलेला फटका आलेला पण शतरक्षक तिथं पुन्हा एकदा चेंडू या धावसंख्येसाठी. थँक्यू. आता 4 मध्ये 19 अजूनपर्यंत 2 षटकार जर मारले तर गेमामध्ये अजूनपर्यंत कुठेही गेम संपलेला नाहीये. बघूया गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेश भंडारी आतापर्यंत 2 चेंडूवर 10 धावा त्याला आलेल्या आहेत. एक चौकार एक षटकार. जयेश भंडारी राईट मोर द विकेट मारा. पुन्हा एकदा झेल उडालेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो. आता मात्र फलंदाज इथं बाद झालेला आहे. या 3 इथं फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी राजूला आपला स्कोर बघायचा होता की त्यांनी किती धावा केल्यात. आता त्याचा स्कोर आमच्या समोर येईल. त्यांनी किती सामने खेळून किती धावा केलेत. राजू पंडित सांगतोय. राजू तुला किती धावा केल्यास तू? 97 सामने आणि 93 धावा फक्त. म्हणजे सामन्यामध्ये एक एक धाव देखील केलेली नाहीये. 97 सामन्यामध्ये 93 धावा. चांगलं आहे, हरकत नाहीये. याच्यानंतर स्ट्राईक भेटेल तुम्हाला, फलंदाजीसाठी मिळेल चान्स. पुढचे काही सामने बाकी आहेत त्याच्यामध्ये. चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटवर येत नाही तर चेंडू लागतोय थोडा बॉडीवर आढळतोय. चेंडू जातोय ऑफच्या साईडला. एक धाव मिळेल आणि एक लेग बाय दाखवलेली आहे. एक लेग बायच्या साईडने धावसंख्या पोहोचल्या ती 45. आता 2 मध्ये 18 काढायचे. एखाद वेळेस ISPL ला जर मोठे शतके मारले की 9 धावा होत्या, पण इथं नाही आहेत. षटकारासाठी 6 धावा मिळतील कारण मोठे षटकारासाठी ISPL ला 9 धावा देखील झालेल्या आहेत. भाटी संघाचा कॅप्टन किशोर या टॉससाठी या तुम्ही इथं. तुमचा संघ रेडी ठेवा, तुम्ही टॉससाठी देखील यायचं आहे. कारण भाटी संघ यंदाच्या वर्षामध्ये खूप फॉर्ममध्ये 3 वेळा त्यांनी फायनल मारलेली आहे. आता सेमीफायनल खेळण्यासाठी तयार होतील. जेव्हापासून उमेश कोळी, त्याच्यानंतर आपण बघतोय की भरपूर अशी जणांची त्यांची फुलटॉस चेंडूवर जास्तीत जास्त धावा मिळणार नाहीये. सिंगल देखील काढलेली नाहीये. म्हणजे राजूचा जो शेवटचा चेंडू खेळणार होता तो देखील स्वप्न त्याचा पूर्ण झालेला नाहीये. एखाद वेळी षटकार लागला असता तर धावामध्ये त्याची बढती झाली असती. ते 100 झाले असत्या त्याचा आतापर्यंत.
जयेश भंडारे आपल्या शतकातील पुढचा चेंडू. इथं मला वाटतं नो बॉल देखील आहे आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू. आता 1 मध्ये 13ची गरज आहे. बघूया अजूनपर्यंत एखाद वेळेस स्नो पडला, चौकार षटकार गेला तर गेम अजूनपर्यंत कुठेही गेलेला नाहीये. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. जयेश भंडारे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. येस, इथं जास्तीत जास्त 1 किंवा 2 धावा मिळतील त्या देखील कारत नाहीये. सुरेश सावर्डेकर त्यांना माहिती आहे की आपण या 2 धावेने देखील जिंकणार नाही आहोत. तर वजिरा मास्टर ए या संघाने सामना जिंकला. हँड शेकिंग साठी सर्वांनी जायचंय पुढे.